प्रिय मुलींनो, आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील शेवटचा पाठ जो आहे व्युत्पत्ती कोश स्थूल वाचन रॅपिड रीडिंगसाठी आहे लेसन पान क्रमांक 61 या पाठाचा अभ्यास करणार आहोत। बघा, पहिल्यांदा मी परिचयामध्ये काय दिले ते वाचते। इयत्ता 9वी मध्ये आपण विश्वकोशाची ओळख करून घेतली। कोणत्याही शब्दाचे वेगवेगळे संदर्भ विश्वकोशातून मिळू शकतात हे आपण अनुभवले। हे शब्द तयार कसे होतात किंवा कसे तयार झाले असावेत याची उत्सुकता आपल्या सर्वांच्या मनात असते। शब्दाची व्युत्पत्ती पाहणे ही भाषा समृद्धीच्या दृष्टीने आनंददायी प्रक्रिया आहे। एखाद्या व्यक्तीने आपल्या मुलीचे नाव सई ठेवले। सई या हा शब्द संस्कृतमधील सखी म्हणजेच मैत्रीण या शब्दावरून आलेला आहे। हे कळल्यावर त्याला किती आनंद होईल। आपल्या परिचयाच्या शब्दांची व्युत्पत्ती कळल्यावर जो आनंद मिळतो तो विद्यार्थ्यांनाही मिळावा। व्युत्पत्ती कोशाची गरज व महत्त्व कळावे व शब्दांची व्युत्पत्ती अभ्यासण्याची सवय लागावी या हेतूने स्थूल वाचन विभागात समावेश असलेला हा पाठ महत्त्वपूर्ण आहे। विद्यार्थ्यांना भाषेच्या प्रवाहात येणाऱ्या अनेक शब्दांच्या उच्चारांचे व अर्थांचे मूळ व्युत्पत्ती कोशाच्या अभ्यासातून उलगडतात। शब्द हा एकच असतो व तो निरनिराळ्या परिस्थितींमध्ये निरनिराळी रूपे धारण करतो व त्या प्रत्येक रूपाला एक किंवा अनेक अर्थ प्राप्त होतात। हे विद्यार्थ्यांना समजणे हा या पाठाचा उद्देश आहे। बघा काय लिहिलंय परिचयामध्ये। व्युत्पत्ती कोश म्हणजे एटमॉलॉजी ETYMOLOGY म्हणजे एटमॉलॉजी म्हणजेच ओरिजिन ऑफ वर्ड्स म्हणजे शब्द कुठून आले, त्यांचा जन्म कुठून आला। जसं एखादी नदी आहे, ती नदी कुठून उगम पावते म्हणजे तिचा जन्म कुठून झाला, त्याप्रमाणे शब्द कुठून आला ह्याचा अभ्यास आपल्याला व्युत्पत्ती कोशामध्ये करता येतो। बघा, आपण शब्दकोश म्हणजे डिक्शनरी, त्यानंतर आता विश्वकोश इयत्ता 9वी मध्ये आपण विश्वकोश म्हणजे एनसायक्लोपीडिया ज्याला म्हणतात। तर कोणत्याही शब्दाचे वेगवेगळे संदर्भ संदर्भ म्हणजे रेफरन्स विश्वकोशातून मिळू शकतात। विश्व म्हणजे एनसायक्लोपीडियातून हे आपण बघितलं। आता शब्द कसे तयार झाले आता हे आपल्याला या व्युत्पत्ती कोशातून अभ्यासता येते। आता बघा, त्याने एक उदाहरण दिलं आहे की सई म्हणजे सखी म्हणजेच मैत्रीण, तर या नावावरून सई हा शब्द तयार झाला। तर अशा प्रकारे आपल्याला जर शब्द कसे बनले हे समजलं तर आपल्याला खूप आनंद होईल। उदाहरणार्थ संस्कृतमध्ये ग्राम शब्द आहे, या ग्राम शब्दापासून गाव शब्द बनलेला आहे। ठीक आहे, तर आता आपण मराठीमध्ये गाव म्हणतो, हिंदीमध्ये गाव म्हणतो वगैरे। तर व्युत्पत्ती कोशामधून शब्द कसा आला हे आपल्याला समजते। त्याचप्रमाणे तो कोणत्या काही वेळेला रेफरन्सप्रमाणे शब्दाचा अर्थ बदलतो। पुढे उदाहरण दिलं आहे पाठ या शब्दाचं। पाठ म्हणजे बॅग आणि पाठ म्हणजे लेसनसुद्धा। तर विद्यार्थ्यांना भाषेच्या प्रवाहात येणाऱ्या म्हणजे तुम्ही भाषा शिकत असताना ही एक लर्निंग प्रोसेस आहे की शब्द कुठून आला हे शिकणे। आणि जेव्हा तुम्ही एखादी भाषा शिकता तेव्हा त्या शब्दाचा उच्चार किंवा त्याचा अर्थ जर तुम्हाला व्यवस्थित समजला तर तुम्हाला ती भाषा शिकायला मजा वाटेल। आणि म्हणून हा पाठ तिथे दिलेला आहे। आता बघा पाठामध्ये काय म्हटलं आहे। खालील संवाद वाचा। राधा: आई, हे काय आहे ग कोपऱ्यात? अगं, ती सतार आहे। ती आजोबांना इनाम म्हणून मिळाली आहे महाराजांकडून। गावाकडे होती, ती आज आणली आहे। इनाम म्हणजे काय गाई? हसून: अगं, इनाम म्हणजे बक्षीस। अगं, माझ्या वर्गातील तनया आहे ना, तिचे आडनाव आहे इनामदार। हो, मला माहीत आहे ती। इनाम म्हणजे बक्षीस, मग इनामदार म्हणजे? आई, कसा झाला असेल ग हा शब्द तयार? थांब, आजोबांच्या खोलीत मराठी व्युत्पत्ती कोश आहे, आपण पाहूया त्यात इनाम शब्द कसा तयार झाला असेल, त्याची व्युत्पत्ती आपल्याला त्यात सापडेल। इनाम
न, कायमची देणगी, मोफत वतन, बक्षीस, आई. बघितलंस का राधा, हे इथे लिहिले आहे ना, म्हणजे हा अरबी भाषेतील शब्द आहे. आता आपण दार प्रत्यय शोधू. दार स्वामित्वदर्शक फारसी प्रत्यय. बघ, दार हा फारसी प्रत्यय आहे. स्वामित्वदर्शक म्हणजे एखादी गोष्ट एखाद्याजवळ आहे असे दर्शवणारा प्रत्यय. इथे इनामदार म्हणजे ज्याच्याजवळ इनाम आहे तो असा अर्थ होतो. आणि दार म्हणजे एखादी गोष्ट धारण करणारा असा पण अर्थ घेता येईल. जबाबदार हा शब्द तुला माहीत आहे ना, जो जबाबदारी धारण करतो किंवा घेतो, ज्याच्याकडे जबाबदारी असते तो जबाबदार. तसंच इनामदार म्हणजे ज्याच्याजवळ इनाम आहे किंवा ज्याने इनाम धारण केलेले आहे, म्हणजे ज्याला इनाम मिळालेले आहे असा माणूस. आई, ही माहिती किती छान आहे. आता मी नेहमी असे शब्द शोधत जाईन. बघा काय म्हटलं या पाठात पहिल्या पानावर, की आई आणि मुलगी यांचा संवाद चालू आहे. आणि इनाम शब्दाबद्दल बघा, जेव्हा आपण शब्दकोश उघडतो म्हणजे डिक्शनरी उघडतो तेव्हा तो शब्द दिलेला असतो. त्या शब्दामध्ये तो शब्द पुल्लिंग आहे का स्त्रीलिंग आहे असं कंसामध्ये लिहिलेलं असते, तुम्ही बघितलं असेल. किंवा ते नाऊन आहे म्हणजे नाम आहे का विशेषण आहे का क्रियाविशेषण आहे, अशी माहिती शब्दकोश म्हणजे डिक्शनरीमध्ये दिलेली असते. तर आता त्यांनी इनाम शब्दाचा अर्थ शोधला तर त्याच्यामध्ये असं दिसलं की इनाम म्हणजे मोफत वतन म्हणजे फ्री गिफ्ट. बरं. आणि दार हा प्रत्यय, तुम्ही हिंदीमध्ये मराठीमध्ये शिकलात की शब्दाच्या पुढे जी अक्षरं लागतात त्याला प्रत्यय असं म्हणतात. उदाहरणार्थ नेता शब्दापासून नेतृत्व म्हणजे त्व प्रत्यय. जसं मातृत्व त्व प्रत्यय. बरं. जसं प्रामाणिकपणा तर पणा हे प्रत्यय. तसं इनाम शब्दाला दार हा प्रत्यय लागलेला आहे. आणि दार हा शब्द अरबी भाषेतील आहे. बघा, तुम्हाला माहीत आहे की आपल्या देशावर अनेक परकीय आक्रमणं झाली आणि काही इथे राहिले. मध्ययुगीन इतिहास किंवा मध्ये आपण वाचतो की काही उदाहरणार्थ मुघल वगैरे, आणि त्यांच्यामधून आपण अनेक गोष्टी शिकलो, अनेक शब्द त्यांच्याकडून घेतलेले आहेत. तर दार हा फारसी शब्द आहे, प्रत्यय आहे. आणि इनामदार हा शब्द तयार झाला. तर इनामदार म्हणजे ज्याच्याजवळ इनाम आहे म्हणजे जे बक्षीस दिलेलं आहे त्याच्याजवळ ते बक्षीस ज्याच्याजवळ आहे तो इनामदार. आता जबाबदार हे उदाहरण दिलं आहे बघा. जबाबदारी म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी. ज्याच्याकडे जबाबदारी, आता समजा तुमच्या घरी काहीतरी कार्यक्रम आहे, मग आई प्रत्येकाला एक काम वाटून देते म्हणजेच ती जबाबदारी. बरं. तर आता राधाला त्याविषयी उत्सुकता निर्माण झाली की ती म्हणते की मी आता अशा प्रकारची माहिती गोळा करीन. व्युत्पत्ती म्हणजे शब्दाच्या अर्थाचे किंवा शब्दाच्या मुळाचे ज्ञान. एखाद्या शब्दाच्या मुळाविषयी माहिती देणे म्हणजे व्युत्पत्ती सांगणे. अशा अनेक शब्दांच्या व्युत्पत्तींचा संग्रह म्हणजे व्युत्पत्तीकोश. उदाहरणार्थ, भाषेमध्ये इतिहासाच्या दृष्टीने जे फरक होतात ते भिन्न भिन्न काळांतील भाषा बोलणाऱ्यांच्या शब्दांच्या उच्चारांचे व समाजामध्ये वापरात असलेल्या शब्दांच्या होणाऱ्या अर्थोचित बदलांचे परिणाम आहेत. व्युत्पत्ती कोश या बदलाचे स्वरूप स्पष्ट करतो. उदाहरणार्थ, मराठीतील आग हा शब्द संस्कृतमधील अग्नीपासून आला. हे आपल्याला व्युत्पत्ती कोशामुळे कळते. भाषेत बदल होण्यामागे बऱ्याचदा सुलभीकरणाची म्हणजे सोपे करण्याची प्रवृत्ती असते. उदाहरणार्थ, अग्नीपासून आग हा शब्द तयार होण्यापूर्वी प्राकृतमध्ये अग्गी हा शब्द तयार झाला. हा उच्चार सोपा होत होत मराठी, हिंदी यासारख्या आधुनिक भाषांत त्यापासून आग हा शब्द तयार झाला. कुठल्याही दोन भाषा बोलणारे भाषक जेव्हा एकमेकांच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांच्या भाषांतील शब्दांची देवाणघेवाण होते. कधीकधी व्याकरणिक घटकांचीही देवघेव होते. या सर्वांची नोंद व्युत्पत्ती कोशामध्ये पाहायला सापडते. शब्दसिद्धीमध्ये आपण हे पाहतोच. बघा इथे काय म्हटलं आहे,
मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की एखादा शब्द कसा तयार झाला, त्याचं मूळ म्हणजे जसं झाडाला रूट असतं, मूळ असतं, त्याप्रमाणे त्याचं ओरिजिन बघण्याचा आपण प्रयत्न करतो आणि ते ओरिजिन आपल्याला व्युत्पत्ती कोशामध्ये म्हणजेच एटमॉलॉजीमध्ये मिळतं. अशा अनेक शब्दांच्या व्युत्पत्तींचा संग्रह मीन्स कलेक्शन, म्हणजे ज्याप्रमाणे डिक्शनरीमध्ये अ पासून म्हणजे प्रत्येक मुळाक्षराचे अनेक शब्दांचे अर्थ दिलेले असतात. तुम्ही कोणता पण शब्दकोश म्हणजे डिक्शनरी बघा, उदाहरणार्थ इंग्लिश डिक्शनरी, ए टू झेड पासून ए पासून झेड पर्यंत सगळ्या शब्दांचे अर्थ तिकडे दिलेले आहेत. तर भाषेत अनेक कारणांनी बदल होत जातात. बघा, मी मगाशी काय म्हटलं की भारतावर अनेक परकीयांनी आक्रमण केले. इथे अनेक परकीय राहिले, मुसलमान होते, त्याच्यामध्ये राजपूत होते, त्याच्यामध्ये मुघल होते आणि त्यांनी आपल्या संस्कृतीचा किंवा आपल्या भाषेचा ठसा या देशावर उमटवला. त्यामुळे असं म्हटलं आहे की पुढे म्हटलं आहे बघा, भाषेमध्ये इतिहासाच्या दृष्टीने जे फरक होतात ते भिन्न भिन्न काळातील म्हणजे वेगवेगळ्या काळातील म्हणजे मिडिएवल इंडिया, एन्शियंट इंडिया असं भाषा बोलणाऱ्यांच्या शब्दांच्या उच्चारांचे व समाजामध्ये वापरात असलेल्या शब्दांच्या होणाऱ्या अर्थोचित बदलांचे परिणाम आहेत. व्युत्पत्ती कोश या बदलांचे स्वरूप स्पष्ट करतो. बघा, आपली भारतातील मूळ भाषा सर्व भाषांची जननी म्हणजे आई आहे संस्कृत भाषा. तर मराठीमध्ये काही शब्द आहेत की जे हिंदीमध्ये सुद्धा सारखे आहेत, कारण हे संस्कृतोद्भव शब्द आहेत. हे शब्द संस्कृतमधून जसेच्या तसे घेतलेले आहेत. मगाशी मी तुम्हाला सांगितलं ग्राम, संस्कृतमध्ये ग्राम हा शब्द आहे, त्याच्यापासून गाव हा शब्द बनला. तर इथे काय दिलं आहे की काही शब्द बोलायला सुलभ व्हावे म्हणून त्याचं स्वरूप म्हणजे त्याचं रूप बदललं गेलं. आता बघा, संस्कृतमध्ये अग्नी शब्द आहे, त्याच्यापासून सुलभीकरण म्हणजे इझी व्हावं, आपल्याला बोलायला इझी व्हावं म्हणून त्याचं रूप बदलून त्या अग्नीपासून आग शब्द बनवला. आता आग शब्द आपण बघतो की हिंदीमध्ये पण वापरला जातो, मराठीमध्ये पण वापरला जातो. आता मी तुम्हाला मराठी हिंदीबद्दल सांगितलं, पण भारतामध्ये ज्या प्रादेशिक भाषा आहेत म्हणजे बंगालमध्ये बंगाली, आसाममध्ये आसामी, पंजाबमध्ये पंजाबी, तर तुम्ही बोलताना किंवा मल्याळम केरळमध्ये तर तुम्हाला बोलताना असं आढळेल की एखादा शब्द त्या भाषेमध्ये सुद्धा आहे. बघा, तुम्ही जेव्हा म्हणजे इतर राज्यातील लोकांची त्यांच्या भाषेमध्ये बोलता किंवा त्यांची भाषा ऐकता तेव्हा तुम्हाला समजेल की काही शब्द सारखे आहेत, समान आहेत. आता बघा, अग्नीपासून आग शब्द तयार होण्यापूर्वी तो अग्गी शब्द होता, आणि मग त्याचं अग्नी म्हणजेच आग शब्द तयार झाला. आणि मग आपण बघतो की आग हा शब्द आपण हिंदी मराठीमध्ये सुद्धा वापरतो. तर हे वेगवेगळ्या भाषा बोलणारे जेव्हा एकाचे संपर्क म्हणजे कॉन्टॅक्टमध्ये येतात तेव्हा ते शब्दांची देवाणघेवाण म्हणजे अदलाबदल, गिव्ह अँड टेक, तर अशा प्रकारे या सर्वांची नोंद बघा, आता जे शब्दामध्ये बदल होतात त्याचा रेकॉर्ड या व्युत्पत्ती कोशामध्ये ठेवलेला असतो. आता इथे शब्दसिद्धी हा असं दिलं आहे. शब्दसिद्धी हा व्याकरणाचा एक घटक आहे. शब्दसिद्धी म्हणजे शब्द तयार होणे हा हायर लेवलचा एक ग्रॅमरचा टॉपिक आहे. त्याच्यामध्ये काय असतं, तत्सम, तद्भव, अरबी, फारसी, इंग्रजी शब्द. समजा तत्सम म्हणजे काय, सारखेच्या सारखे, जे संस्कृतमधून जसेच्या तसे घेतले आहेत त्याला तत्सम शब्द म्हणतात. बरं, तर आता उदाहरणार्थ आपण नीर, क्षीर, आता पाण्याला समानार्थी शब्द आहेत, उदक, जल, नीर, तोय, जीवन. तर तुम्हाला दुसऱ्या भाषांमध्ये पण पाण्याला तो शब्द आहे असं समजेल. तर
तर त्याला जे शब्द संस्कृतमधून जसेच्या तसे घेतले आहेत त्याला तत्सम शब्द म्हणतात. तद्भव, तद्भव म्हणजे दुग्ध, दुग्ध हा शब्द आहे बरोबर, त्याच्यापासून दूध हा शब्द बनवला. म्हणजे दुग्ध या शब्दापासून दूध हा शब्द बनवला. जसं आपण बघितलं अग्नी या शब्दापासून आग शब्द बनवला. तद्भव म्हणजे त्याची निर्मिती दुसऱ्या शब्दापासून झाली. बरं. आणि अरबी फारसी लोक होते इथे आले, अरबी लोक आले, तर त्यांचेसुद्धा काही शब्द आपण बोलण्यामध्ये गझलमध्ये वगैरे वापरले जातात. आणि इंग्रजी शब्द तुम्हाला माहीत आहे, डॉक्टर, कॉलेज हे इंग्रजी शब्द आहेत, हॉस्पिटल. पण आज आपण सर्रास आपल्या बोलण्यामध्ये हे शब्द वापरतो. आता बघा इथे उदाहरण दिलं आहे बघा, संस्कृतमध्ये तुंड म्हणतात. आता तुम्हाला माहीत आहे वक्रतुंड, गणपतीला वक्रतुंड म्हणतात, तर त्याच्यापासून तोंड शब्द बनला. कन्नडमध्ये तुप्प म्हणतात आणि मराठीमध्ये आपण तूप म्हणतो. अरबीमध्ये इत्र, अत्तर, सेंटला इत्र म्हणतात आणि आपण मराठीमध्ये अत्तर म्हणतो. तर आता पुढे बघा, काळाप्रमाणे, काळ म्हणजे वेळ, टाईम, शब्दांच्या स्वरूपात, त्यांच्या अर्थात, त्यांच्या परस्पर संबंधात बदल होतात आणि हे बदल अपरिहार्य असतात. निरीक्षण करा, तुमचे आजी आजोबा बोलत असलेली भाषा, तुमचे आईबाबा बोलत असलेली भाषा, तुम्ही आणि तुमच्या भावंडांची भाषा, तुम्ही आणि तुमच्या मित्रांमधील भाषा, उदाहरणार्थ व्हॉट्सअपची भाषा, या सगळ्यात खूप फरक आहे. हे तुमच्या लक्षात आलंच असेल. कधीकधी पूर्वी अस्तित्वात असलेल्या एखाद्या शब्दाचा अर्थ हळूहळू बदलत जातो किंवा मूळ अर्थाबरोबर आणखी एखादा अर्थ भाषेमध्ये स्थिरावत जातो. उदाहरणार्थ शहाणा या शब्दाचा अर्थ पूर्वी हुशार, बुद्धिमान, चलाख असा होता. हा शब्द सज्ञान या शब्दावरून आला असावा असे व्युत्पत्ती कोशावरून दिसते. आता मूळ अर्थाव्यतिरिक्त शहाणाचा अतिशहाणा असा अर्थसुद्धा रूढ होत आहे. काही काळाने याची नोंद व्युत्पत्ती कोशात दिसण्याची शक्यता आहे. बघा तुम्हाला माहीत असेल डिक्शनरीजमध्ये, शब्दकोशामध्ये दरवर्षी नवीन शब्दांची भर पडते. ज्या ऑक्सफर्ड, केम्ब्रिज डिक्शनरीज आहेत त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या देशातील शब्द ॲडॉप्ट केले जातात, घेतले जातात आणि प्रिंट केले जातात. दरवर्षी लिस्ट दिली जाते की कोणकोणत्या देशातील कोणकोणते नवीन नवीन शब्द केम्ब्रिज, ऑक्सफर्ड शब्दकोशामध्ये समावेश केले, म्हणजे इन्क्लूड केले. आता इथे बघा काय दिले, काळाप्रमाणे म्हणजे वेळेप्रमाणे शब्दांच्या स्वरूपात म्हणजे रूपामध्ये, त्याच्या अर्थामध्ये परस्पर संबंध म्हणजे रिलेशन, कोरिलेशन म्हणजे बदल होतात आणि हे बदल अपरिहार्य म्हणजे कंपल्सरी करावेच लागतात. आता बघा, निरीक्षण मीन्स ऑब्झर्वेशन करा. तुमचे आजी आजोबा जी भाषा बोलत होते, त्यानंतर नेक्स्ट जनरेशन तुमचे आई वडील, नेक्स्ट जनरेशन तुम्ही, तर या 3 पिढ्यांमध्ये भाषेमध्ये कसा फरक पडत जातो बघा. आता तुम्ही तुमच्या मैत्रिणींना, मित्रांना व्हॉट्सअप म्हणजे आर लिहित नाही, तुम्ही आर लिहिता. व्ही लिहित नाही तुम्ही, WEV लिहित नाही, फक्त व्ही अल्फाबेट लिहिता. तर अशा प्रकारे भाषेच्या रूपामध्ये फरक पडत जातो. ठीक आहे. कधी कधी पूर्वी अस्तित्वात असलेल्या एखाद्या शब्दाचा अर्थ बदलत जातो. म्हणजे पूर्वीपासून आपण ज्या अर्थासाठी तो शब्द वापरत होतो त्याचा अर्थ बदलतो. उदाहरण दिलं आहे बघा, शहाणा म्हणजे हुशार, बरं. सज्ञान, इथे सज्ञान दिलं आहे म्हणजे काय की ज्याला ज्ञान आहे. चलाख म्हणजे हुशार, बुद्धिमान म्हणजे हुशार, बरोबर. पण आपण आता म्हणतो अतिशहाणा, ती जरा अतिशहाणीच आहे. म्हणजे काय की जरा जास्त शहाणपण दाखवते, असं एक्स्ट्रा असं आपल्याला सांगायचं असतं. तर बघा, शहाणा या अर्थाव्यतिरिक्त म्हणजे हा अर्थ सोडून शहाणा शब्दाचा अर्थ चलाख, बुद्धिमान, सज्ञान सोडून अतिशहाणा म्हणजे जरा एक्स्ट्रा असा यूज टू होत आहे, रूढ होत आहे. म्हणजे काय, यूज टू होत आहे. तर काही काळाने म्हणजे काही वेळाने व्युत्पत्ती कोशामध्ये आपल्याला अतिशहाणा,
शहाणा शब्दाचा अर्थ अतिशहाणा सुद्धा दिसायला मिळेल, बघायला मिळेल असं म्हटलं आहे. एकाच अर्थाचे शब्द निरनिराळ्या संदर्भात निरनिराळी रूपे धारण करतात. बघा, उदाहरणार्थ शब्द अनेक, वात, पवन, मरुत, समीर, अनिल हे सगळे वाऱ्यासाठी समानार्थी शब्द आहेत. वाऱ्याला समानार्थी शब्द. आता बघा, पवनचक्की, पवन म्हणजे वारा, विंडमिल, ओके. पण पवनचक्कीला आपण वातचक्की म्हणू शकत नाही. वात म्हणजे वारा, ओके. पण पवनचक्कीला कोणच वातचक्की म्हणत नाही, तर तो चुकीचा शब्द आहे. अनिल चक्की, अनिल म्हणजे पण वारा, पण पवनचक्की विंडमिलला कधीच अनिल चक्की असं म्हणत नाही, ओके. वातचक्र एक वेळ चालेल, बरोबर आहे. पण समीर म्हणजे वारा, पण वातचक्कीला, पवनचक्कीला समीर चक्र शब्द पण चुकीचा आहे. बघा, आता इथे काय स्पष्ट केलं आहे की वारा शब्दाला अनेक समानार्थी शब्द आहेत, पण पवनचक्कीला समानार्थी शब्द आहे फक्त वातचक्र. वात म्हणजे वारा, ठीक आहे. पुढे बघा, तसेच समान दिसणाऱ्या शब्दाचे अर्थ वेगवेगळे असतात. बघा, उदाहरणार्थ पाठ शब्द दिलाय. मी आत्ताच मगाशी तुम्हाला सांगितलं की माझी पाठ दुखते म्हणजे बॅक, शरीराचा अवयव म्हणजे पार्ट ऑफ बॉडी. आणि हा पाठ अवघड आहे म्हणजे काय? हा पाठ म्हणजे पुस्तकातील धडा. म्हणजे आता समजा एखाद्याने म्हटलं की बरा पाठ शिकलास तू, म्हणजे काय? तू यू लर्न अ लेसन. बघा, आता समजा तुम्ही काहीतरी चुकी केली, समजा तुम्ही चहा करताना गॅसवर भाजलात, तर आई म्हणेल तुला चांगला धडा मिळाला. म्हणजे तू चांगला पाठ शिकलीस. म्हणजे आईला काय सांगायचं आहे की तुला काहीतरी शिकायला मिळालं की तू जर गॅसची बरोबर काळजी घेतली नाहीस तर तुझं बोट भाजणार, समजलं, तुला चटका लागणार, समजते. म्हणजे हा फक्त पुस्तकातील धडा इथपर्यंत हा अर्थ लिमिटेड नाही, मर्यादित नाही. बरं, पुन्हा सांगते मी. समजा आता तुम्ही मॅगी बनवत आहात आणि तुमचं बोट भाजलं, बर्न झालं, तर आई म्हणेल तुला चांगला धडा शिकायला मिळाला. म्हणजे आईला काय सांगायचं आहे की गॅसजवळ आपण जर प्रिकॉशन घेतली नाही तर जळणार, बोटाला चटका लागणार. हा लेसन तुला शिकायला मिळाला. म्हणजे फक्त पुस्तकातील पाठ एवढ्यापुरता हा अर्थ मर्यादित नाही. आता पुढे बघा, व्युत्पत्ती कोश कसा बघावा. बघा, ज्याप्रमाणे तुम्ही शब्दकोश, म्हणजे आता समजा अ, आई, ही मुळाक्षर आहेत, बरोबर. मग आता क, ख, ग, घ. समजा तुम्हाला ख शब्दावरून एखादा खटारा म्हणजे बैलगाडी, ओके. मग आता तुम्हाला खटारा शब्दाचा अर्थ बघायचा आहे. मग तुम्ही काय बघणार? मराठी शब्दकोशामध्ये पहिला सगळे स्वरावरून आलेले शब्द, त्याच्यानंतर व्यंजन म्हणजे क व्यंजन पहिलं, त्याच्यानंतर क, का, की, की, कुकू, बाराखडीप्रमाणे क वरून चालू होणारे सगळे शब्द, त्यानंतर क ची मालिका म्हणजे लिस्ट पूर्ण झाल्यावर ख शब्द, बरोबर. मग तुम्ही खटारा हा शब्द तुम्हाला शब्दकोशामध्ये सापडणार. तर आता इथे एक उदाहरण दिलंय बघा. आपल्याला एखाद्या शब्दाबद्दल कुतूहल निर्माण झाले तर आपण व्युत्पत्ती कोश पाहतो. उदाहरणार्थ कुतूहल म्हणजे जिज्ञासा, क्युरिओसिटी, की दिवाळी हा शब्द कसा आला असेल. बघा, दिवाळी स्त्रीलिंग, स्त्री म्हणजे काय? स्त्रीलिंग शब्द आहे. दिवाळी आली आपण म्हणतो, दिवाळी आला नाही म्हणत. तर दिवाळी म्हणजे दिव्यांची रांग, लाईन, आपण पणत्या पेटवतो. एक सण, दिव्यांसंबंधी, दिवे म्हणजे लाईट्स. अ रो ऑफ लाईट्स, हेन्स अ हिंदू फेस्टिवल विथ नॉक्ट्युर्नल इल्युमिनेशन्स. आता बघा, दीपावली, दीपाली, दिवाळी, दिवावली, बंगालमध्ये दिवयाली म्हणतात, ओडिसामध्ये दियाली म्हणतात, हिंदीमध्ये दिवाली म्हणतात, सिंधीमध्ये डियारी म्हणतात आणि गुजरातमध्ये दिवाळी म्हणतात. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या राज्यांमध्ये दिवाळी ह्या शब्दासाठी कोणते शब्द आहेत ते पण इथे व्युत्पत्ती कोशामध्ये दिलेले असतात. दिवाळी हा शब्द आपण पाहिला,
मूळ संस्कृत शब्द दीपावली असून दीपावलीपासून तो आला आहे. संस्कृत शब्द दीपावलीचा ली ऱ्हस्व असला तरी मराठीत तो दीर्घ लिहितात. या शब्दांतील दी व ली हे दोन्ही दीर्घ आहेत. पण दिवाळी हा शब्द मराठी आहे, त्यात दी हा ऱ्हस्व येतो हे लक्षात घेणे आवश्यक आहे. विश्वकोशातील या शब्दाची नोंद पाहिल्यावर कंसातील मजकूर पाहताना तो नक्की काय आहे असे तुम्हाला वाटले असेल, पण ही शब्दांची लघुरूपे आहेत हे कळल्यावर आणि त्यांची मूळ रूपे समजल्यावर तुम्हाला ते सोपे वाटेल आणि आपलाच शब्द थोडेसे रूप बदलून इतर भाषांच्या अंगणातही बागडतो आहे हे कळल्यावर मजाही वाटेल. बघा, या पॅरेग्राफमध्ये, या परिच्छेदामध्ये काय म्हटलं आहे? लघुरूप म्हणजे ॲब्रिवेशन्स. जी ॲब्रिवेशन्स तुम्ही शिकता बघा, फॉर एक्झाम्पल RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, SBI स्टेट बँक ऑफ इंडिया, LIC लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. मग आता आपण प्रत्येक वेळेला लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया असं नाही म्हणत, आपण काय म्हणतो? LIC म्हणतो. रिझर्व्ह बँक बोलायचं असेल तर आपण RBI म्हणतो. बरं, म्हणजे हे झालं त्याचं लघुरूप. तर इथे काय म्हटलं आहे की दिवाळी हा शब्द कसा तयार झाला, त्याच्यामध्ये कसा बदल झाला आणि हा शब्द थोडासा बदलून दुसऱ्या भाषांमध्ये सुद्धा वापरला जातो हे पाहिलं तर आपल्याला मजा वाटते. बघा, तुमची आता प्रत्येकाची एक मातृभाषा असते, तर तुम्हाला समजेल की काही शब्दांमध्ये किती साम्य आहे, सिमिलॅरिटी आहे. हे तुम्ही तुमच्या मातृभाषेवरून जास्त स्पष्टपणे समजू शकाल. बघा, इथे काय म्हटलं आहे? इतर भाषांच्या अंगणातही बागडतो आहे हे कळल्यावर मजा वाटेल. म्हणजे आपल्या भाषेतील शब्द इतर भाषेमध्ये सुद्धा बोलला जातो हे जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा तुम्हाला खूप आनंद होईल आणि मजा वाटेल. व्युत्पत्ती कोशात अन्य भाषांत तो शब्द कसा आला आहे हेही दाखवलेले असते. वरच्या उदाहरणात शब्दांची लघुरूपे आलेली आहेत, ती जाणून घेणे आवश्यक आहे. शब्दात सुरुवातीला शब्दाची जात लिहिलेली असते. नामाच्या बाबतीत मात्र पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंगी असे लिहिलेले असते. दिवाळी हा स्त्रीलिंगी शब्द असल्याने स्त्री हे लघुरूप पाहायला मिळते. त्यानंतर वेगवेगळ्या भाषांसाठी लघुरूपे वापरलेली दिसतात. संस्कृत, प्राकृत, बंगाली, ओडिया, हिंदी, पंजाबी, सिंधी, गुजराती या व्यतिरिक्त कोशकार कधी एखाद्या शब्दामागचा इतिहास सांगतात. कधीकधी एखाद्या शब्दाची अन्य कोणी मांडलेली वेगळी व्युत्पत्ती सांगून ती त्यांना योग्य वाटते की नाही हेही सांगतात. बघा, मी तुम्हाला मगाशी सांगितलं की तुम्ही इंग्रजी डिक्शनरी बघा पहिल्यांदा, त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं नाऊन, प्रोनाऊन किंवा ॲडजेक्टिव्ह असं कंसामध्ये लिहिलेलं असतं. तर त्याचप्रमाणे मराठीमध्ये देखील व्युत्पत्ती कोशामध्ये हा शब्द बंगाली आहे का ओडिसामधून आलेला आहे हे छोट्या लघुरूपामध्ये म्हणजे ॲब्रिवेशनमध्ये लिहिलेलं असते. त्याचप्रमाणे मी मगाशी तुम्हाला सांगितलं की पुल्लिंग आहे का स्त्रीलिंग. मराठीमध्ये लिंगाचे 3 प्रकार आहेत, पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. तर ते पण तिथे लिहिलेलं असतं. बरं, तर कधीकधी एखाद्या शब्दाची अन्य कोणी मांडलेली वेगळी व्युत्पत्ती म्हणजे एखादा जो कोशकार ज्याने व्युत्पत्ती कोश लिहिला त्याला जर त्या शब्दाचा काही वेगळा अर्थ किंवा इतिहास मिळाला संशोधन करताना तर ते पण तिकडे लिहिलं जातं. आता व्युत्पत्ती कोशाचे कार्य हा महत्त्वाचा पॉईंट आहे. शब्दाचे मूळ रूप दाखवणे, अर्थांतील बदल स्पष्ट करणे, उच्चारातील बदल व फरक दाखवणे, बदलांचे कारण स्पष्ट करणे,
यापैकी पहिल्या 2 बाबींचा अगदी थोडक्यात सोदाहरण परिचय पाठात आला आहे. बघा काय म्हटलं आहे, व्युत्पत्ती कोशाचं काम काय आहे, कार्य म्हणजे काम. व्युत्पत्ती कोश, ज्याप्रमाणे तुमच्याकडे डिक्शनरी असते, एखादा कठीण शब्द नवीन शब्द ऐकला की तुम्ही तो शब्दकोशामधून शोधता, डिक्शनरीमधून शोधता. मग आता व्युत्पत्ती कोश काय करतं, शब्दाचे मूळ रूप दाखवतं. म्हणजे शब्द कसा आला, आत्ताच मी तुम्हाला म्हटलं दुग्ध, दुग्ध या शब्दापासून दूध शब्द तयार झाला, त्याला क्षीर म्हणतात. क्षीर, नारळाचं क्षीर काढतात, शिरं काढतात म्हणतो बघा आपण. तर दुधाला क्षीर हा सुद्धा शब्द आहे. तर शब्दांतील बदल स्पष्ट करणे म्हणजे चेंजेस, कसे चेंजेस झाले ते दाखवून देणे. त्याचप्रमाणे उच्चारातील बदल व फरक दाखवणे. बघा आता समजा ऱ्हस्व पहिली मात्रा, तुमच्या भाषेमध्ये ऱ्हस्व म्हणजे पहिली मात्रा, दिन म्हणजे दिवस, आणि दुसरी मात्रा दिन असेल, दुसरी मात्रा दीर्घ मात्रा असेल तर त्याला आपण म्हणतो दीन दुःखी, म्हणजे गरीब दुःखी कष्टी लोक. तर ह्याच्यामधला आता समजा परी शब्द आहे, परी दीर्घ म्हणजे आपण स्वप्नातील परी किंवा गोष्टीतील परी, आणि परिऱ्हस्व म्हणजे परंतु, असा फरक आहे. मग आता ऱ्हस्व उच्चार आणि दीर्घ उच्चार ह्याच्यामध्ये सुद्धा फरक असतो. दीर्घ उच्चार म्हणजे थोडा लांबवावा लागतो, आपण म्हणतो दिन, आणि दीन दुःखी म्हणजे दीचा उच्चार जरा लांबवला जातो. बदलांचे कारण स्पष्ट करणे, एखाद्या शब्दाच्या उच्चारामध्ये किंवा अर्थामध्ये जर बदल होत असेल तर तो बदलसुद्धा दाखवला जातो. आता पुढे बघा, लक्षात काय ठेवायचं आहे ते बघा. 1938 साली मुंबई येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर या संमेलनाचे अध्यक्ष होते. व्युत्पत्ती कोश रचनेचे कार्य हाती घ्यावे असा ठराव या संमेलनात मंजूर करण्यात आला. कृ. पा. कुलकर्णी यांच्यावर या कार्याची जबाबदारी सोपविण्यात आली. बॅरिस्टर मुकुंदराव जयकर यांच्या आर्थिक सहकार्यामुळे व श्री दाजीसाहेब तुळजापूरकर यांनी पुरस्कृत केलेल्या व्युत्पत्ती कोश निर्मितीस भरीव मदत झाली. 1946 साली या व्युत्पत्ती कोशाचे पहिले प्रकाशन झाले. यानंतरही व्युत्पत्ती कोशाच्या आवृत्त्या निघालेल्या आहेत. विद्यार्थ्यांनी त्या जरूर पाहाव्यात. बघा इथे काय दिलं आहे की दरवर्षी अखिल म्हणजे ऑल ओव्हर कंट्री, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणजे सगळे लेखक, कवी, याच्यामध्ये नाटककार हे सगळे एकत्र येतात आणि त्यांचं गेट टुगेदर असते, त्याला मराठी साहित्य संमेलन असं म्हणतात. ऑल ओव्हर कंट्रीमधून तर ते 1938 साली मुंबई येथे भरलेले. स्वातंत्र्यवीर सावरकर त्याचे अध्यक्ष होते. बघा साहित्य मी ऑलवेज लेसनचं इंट्रोडक्शन देत असताना तिथे जर असेल तर मी नेहमी सांगते की साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद हे खूप मानाचं स्थान असतं. तर त्यावेळेला व्युत्पत्ती कोश रचना म्हणजे व्युत्पत्ती कोश बनवायला पाहिजे हे काम तिथे मंजूर करण्यात आलं, म्हणजे अग्री करण्यात आलं. कृ. पा. कुलकर्णी यांच्यावर या कार्याची जबाबदारी सोपविण्यात आली, रिस्पॉन्सिबिलिटी. बरं, बॅरिस्टर मुकुंदराव जयकर यांच्या आर्थिक सहकार्य म्हणजे फायनान्शियल हेल्प आणि दाजीसाहेब तुळजापूरकर यांनी पुरस्कृत म्हणजे स्पॉन्सर केल्यामुळे या व्युत्पत्ती कोश निर्मितीस भरीव मदत मिळाली. म्हणजे चांगली, म्हणजे हे खर्चिक काम आहे, त्याला पैशाची जरुरी आहे आणि म्हणून त्याला खूप मदत झाली स्पॉन्सरशिप आणि फायनान्शियली हेल्प केल्यामुळे. 1946 साली या मराठी व्युत्पत्ती कोशाचे पहिले प्रकाशन म्हणजे पब्लिकेशन, पहिला मराठी व्युत्पत्ती कोश 1946 मध्ये पब्लिश झाला. त्यानंतरही व्युत्पत्ती कोशाच्या आवृत्त्या म्हणजे एडिशन्स, जसं फर्स्ट एडिशन, सेकंड एडिशन, तुम्ही कोणतं पण गोष्टीचं किंवा एन्सायक्लोपीडिया किंवा कोणतं पण पुस्तक बघा, तिथे पहिल्या दुसऱ्या पानावर लिहिलेलं असते विच एडिशन. म्हणजे समजा फर्स्ट एडिशन म्हणजे 1000 कॉपीज काढल्या, त्या संपल्या, मग सेकंड एडिशन, समजा सेकंड एडिशन म्हणजे मध्ये 2000 कॉपीज काढल्या, त्या संपल्या, मग लेखक
3rd एडिशन पब्लिश करतो. बरं, त्याला म्हणतात एडिशन. तर विद्यार्थ्यांनी त्या जरूर अभ्यासाव्या. आता इथे एक उदाहरण दिलेलं आहे त्यांनी, की आता समजा आपण म्हणतो की चिंच बघून माझ्या तोंडाला पाणी सुटले. बरं, तोंडाला पाणी सुटणे हा वाक्प्रचार आहे. म्हणजे काय, त्याचा शब्दशः अर्थ वेगळा असतो. वाक्प्रचार म्हणजे हे जे वाक्प्रचार आहेत त्याचा शब्दशः अर्थ वेगळा असतो. जसं तोंडाला पाणी सुटणे म्हणजे खाण्याची इच्छा होणे, हाव सुटणे. आता इथे ताकास तूर लागू न देणे, तुम्हाला तुरडाळ माहीत आहे आणि ताक माहीत आहे, छास. आता इथे काय दिलंय बघा, ताकास तूर लागू न देणे हा वाक्प्रचार कसा आला असावा हे आपण समजून घेऊया. बघा, शाळेत नाटक बसवले जाणार होते. नाटकात काम करणाऱ्यांमध्ये शरदची निवड झाली होती. मित्र त्याच्याकडून ही बातमी काढून घेण्यासाठी खूप प्रयत्न करत होते, पण शरदने ताकास तूर लागू दिली नाही. अशा प्रकारचे प्रसंग आपल्यावरही अनेकदा येत असतात. आपणही आपल्या मनात काय आहे हे लोकांना अजिबात कळू देत नाही. लोकांनी विचारलेल्या प्रश्नांना आपण अशी काही उत्तरे देत राहतो की त्यांना काही कळूच नाही. लोकही मग म्हणतात, अरे हा अगदी ताकास तूर लागू देत नाही की. आता ताकास तूर लागू न देणे या वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला कळला आहेच. कोशातही त्याचा अर्थ एखाद्या गोष्टीचा दुसऱ्यास बिलकुल थांग लागू न देणे म्हणजेच माहीत पडू न देणे, टाळाटाळी करून स्वतःच्या मनातील विचार दुसऱ्यास न समजू देणे, अशाच प्रकारचा आहे. पण ताकास तूर लागणे म्हणजे काय? ताक म्हणजे काय? आपण पितो ते ताक. आणि तूर म्हणजे तरी काय? आपण आपल्या मराठी लोकांच्या जेवणात ज्या तुरीच्या डाळीचं वरण असतं ते तूर नावाचं धान्य की काय? ताकाचा आणि तुरीचा संबंध येतो तरी कुठे? येथील शब्द ताक असा नसून ताका असा आहे. आणि ताका म्हणजे तागा. तागाचा अर्थ मराठी व्युत्पत्ती कोशामध्ये कृ. पा. कुलकर्णी यांनी नव्या कापडाचा गठ्ठा किंवा विणकराच्या मागावरील सबंध न फाडलेले ठाण असा दिलेला आहे. महाराष्ट्र शब्दकोशाच्या 4थ्या विभागात देखील असा अर्थ दिलेला आहे. बघा, तुम्ही जर क्लॉथ स्टोअरमध्ये गेला, क्लॉथ म्हणजे कपड्याचे दुकान, तर त्याच्यामध्ये तुम्हाला जर समजा आता व्हाईट कलरचा ब्लाऊज शिवायच्यासाठी कापड पाहिजे, कापड, क्लॉथ, नॉट रेडीमेड, क्लॉथ, तर तो कपडा एका अशा लाकडाच्या खुंटीला गोल 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 गुंडाळलेला असतो बघा. आणि मग तुम्ही कोणती क्वालिटीचा कपडा पसंत केला, तर समजा तुम्हाला पांढरा कपडा पाहिजे तर दुकानदार 2-3 क्वालिटीजचा कपडा काढून दाखवतो कंपन्यांचा वेगवेगळा, आणि तुम्ही जो पसंत केला तो मग मीटरपट्टीने मोजून तेवढा 2 मीटर 3 मीटर कापड तुम्हाला फाडून कापून देतो. तर तो जो कपडा त्या काठीला गुंडाळलेला आहे बघा. आता पुढे काय दिलं आहे, ताका गा मागावरील सबंध न फाडलेले कापड, ठाण, दोरा, धागा. आता तूर या शब्दाचा महाराष्ट्र शब्दकोशातला अर्थ पाहू. तूर म्हणजे एक प्रकारचं द्विदल धान्य, हा अर्थ तर आहेच, म्हणजेच डाळ, तूर डाळ. पण या शब्दाला दुसराही एक अर्थ आहे. तूर डाळ जी आहे ना, ती डाळ मशीनमध्ये बनवली जाते म्हणून त्याचे 2 भाग होतात एका दाण्याचे. ओके. तूर विणलेले वस्त्र ज्या लाकडाभोवती गुंडाळले जाते ते लाकूड. मी सांगितलं ना मध्ये जी लाकडाची दांडी असते त्याला कपडा गुंडाळलेला असतो. कोष्टी म्हणजे विणकर, विवर जेव्हा हँडलूमवर कपडा बनवतो आणि मग तो कपडा एक मोठी काठी घेऊन त्याला गुंडाळतो. कृ. पा. कुलकर्णी यांनी आपल्या मराठी व्युत्पत्ती कोशात तूरचा असाच अर्थ दिलेला आहे. तर ताका किंवा तागा किंवा आणि तूर या शब्दाचे आपल्याला नेहमी माहीत असलेले अर्थ न घेता हे विणकराच्या व्यवसायातले अर्थच ध्यानात घ्यायला हवेत. कारण विणकराच्या मागावरचा ताका किंवा तागा हा वास्तविक तुरेवर म्हणजेच लाकडाभोवती गुंडाळला जायला हवा. म्हणजे विणकर, विवर, हँडलूमवर, माग मीन्स हँडलूमवर जो कपडा विणतो तो त्या काठीला, कपडा तयार झाल्यानंतर काठीला गुंडाळला जातो. पण ताकाचा तूर नामक वस्तूशी संबंधच येऊ द्यायचा नाही. ताका व तूर यांचा संबंध टाळायचा.
म्हणजे कापड आणि ज्या लाकडाभोवती ते गुंडाळायचे ते लाकूड यांचा संबंध टाळायचा. म्हणजे जे काम खरोखर अपेक्षित असते, व्हायला हवे असते, होणे रास्त असते, तेच मुद्दाम होऊ द्यायचे नाही, असा याचा अर्थ आहे. म्हणजेच ताकास तूर लागू न देणे, म्हणजेच कोणाला काहीच खबर कळू न देणे. आता समजा तुम्हाला एखादा मे महिन्याच्या सुट्टीमध्ये वडिलांनी पिकनिक आयोजित केली तर शेवटपर्यंत वडील तुम्हाला सांगत नाहीत, अगदी लास्ट मोमेंटला सांगतात, म्हणजेच ते ताकास तूर लावू देत नाहीत असा त्याचा अर्थ आहे. बरं, धन्यवाद.